पूर्व लडाखमध्ये ओके. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन संबंधाबद्दल भारताच्या आणि चीनच्या लष्करी ताकदीबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. भारताने चीनला धडा शिकवावा असा सूर आता येऊ लागला आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय सुरक्षा विषयातील तज्ञ आणि निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन. तर तुमचं लोकसत्ता ऑनलाईन मध्ये स्वागत आहे. चीन सध्या भारताविरुद्ध वेगवेगळ्या पातळीवर लढतंय असं दिसतंय. नेमका संघर्ष कोणकोणत्या पातळीवर सुरू आहे? तुम्ही काय सांगाल? तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. काही लोकांना वाटतं, की या सोमवारी रात्री जो एक क्लॅश झाला गलवान खोऱ्यामध्ये आणि जिथे आपण 20 आपले सैनिक आणि अधिकारी त्यांनी प्राणाचं बलिदान केलं. तर लोकांना वाटते, की त्यामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे. असं नाही. ही परिस्थिती गंभीर फेब्रुवारीच्या महिन्यापासूनच आहे. ज्यावेळेला चीननी सगळ्या जगाच्या विरुद्धची कलवानी 2 महायुद्ध फेस केलेली आहेत. या 2 महायुद्धात मिळून जगाचं जेवढं नुकसान झालं नाही, याच्याहून जास्त जगाचं नुकसान हे या तिसऱ्या महायुद्धात झालं आहे, जे एक बायोलॉजिकल वॉर किंवा जैविक युद्ध आहे. जगाविषयी आपण जास्त काळजी करायची कारण नाही. त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. आपण फक्त आपल्या देशाविषयी बोलू. 1947 पासून आपण अनेक युद्ध या देशात लढलेलो आहे. 47चं युद्ध 6 महिने चाललं. 1962 युद्ध चीनशी 4 आठवडे चाललं. 1965 युद्ध 4 आठवडे चाललं. 71चं युद्ध 3 आठवडे चाललं. 99चं युद्ध जवळजवळ 3 महिने चाललं आणि त्यानंतर दहशतवाद आणि नक्षलवाद आणि माओवाद हा आपल्या देशामध्ये सुरू झाला. या सगळ्या हिंसात्मक युद्धामध्ये देशाचं जेवढं नुकसान झालं नाही, त्याच्याहून जास्त नुकसान या बायोलॉजिकल वॉरमध्ये झालेलं आहे, की जे आपल्या देशामध्ये समजा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. तर मनामध्ये ही कल्पना काढून टाका, की सोमवारपासून परिस्थिती बिघडलेली आहे. परिस्थिती केव्हापासून आधीपासूनच बिघडलेली होती. दुसरं एक लक्षात ठेवायला पाहिजे, की चीन सध्या भारताशी एका स्तरावरती लढतोय असं नाही. तो वेगवेगळ्या स्तरावरती लढतो आहे. त्याला कारण काय हे आपल्याला समजायला पाहिजे. पहिले काय व्हायचं, आपण जर भारताच्या जी वेगवेगळी आव्हानं जी भारताने आपण बघितली त्याचा त्याचा आपण इतिहास बघितला शॉर्टमध्ये, तर आपल्याला दिसेल की 47चं युद्ध, 62चं युद्ध, 1965चं युद्ध, 1971चं युद्ध. हे 1971चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानने एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू केलं. त्याला अपारंपरिक युद्ध म्हणा, ऑपरेशन टोपॅज म्हणा, ऑपरेशन काराकोरम म्हणा, ज्यामध्ये पाकिस्ताननी सीमेवरती लढण्याच्या ऐवजी आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दहशतवादी आणि त्यांचे समर्थक पाठवून गडबड करायला सुरुवात केली. सर्वात पहिली गडबड या 80च्या दशकामध्ये सुरू झाली पंजाबमध्ये, ज्याला खालिस्तान दहशतवाद म्हटलं जातं. त्यावेळेला मी पंजाबमध्ये होतो. ते दिवस कसे होते आज लोकांना ते कळणार सुद्धा नाही. परंतु तिथे आपण त्या दहशतवादाचं कंबरडं मोडलं. भारतीय सैन्याने उत्कृष्ट काम केलं. मी ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये पण होतो आणि त्यानंतरच्या अनेक ऑपरेशन मध्ये होतो. मी एक इन्फंट्री ऑफिसर असल्यामुळे आम्ही बोलत नाही, आम्ही कारवाई केलेली आहे. त्यानंतर 80 पर्यंत काश्मीर शांत होतं, त्याला भारताचं नंदनवन म्हटलं जायचं. 81-82 नंतर जो हिंसाचार सुरू झाला, 84 साली तिथे भारतीय सैन्याला तैनात करण्यात आलं आणि त्यानंतरचा तो इतिहास दहशतवाद किंवा प्रॉक्सी वॉर हा आपल्या समोर आहे आणि आज पण तो चाललेला आहे आणि मी बऱ्यापैकी माझी नोकरी या भागामध्ये केलेली आहे. त्यानंतर मग भारताच्या इतर भागामध्ये बॉम्बस्फोट सुरू झाले आणि तो मान मुंबईला सर्वात पहिला मिळाला, की 93 मध्ये पहिला बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्यानंतर बॉम्ब ब्लास्टची सिरीज सुरू झाली. मग 80 पासून नक्षलवाद, माओवाद सुरू झाला. त्याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हटलं जातं, लेफ्ट विंग टेररिझम म्हटलं जातं. हे सगळा हा आपला युद्धाचा इतिहास आहे आतापर्यंतचा. परंतु एक गेल्या 3-4 वर्षामध्ये हे युद्धाचे जे प्रकार आहेत ते बदलत आहेत आणि आता जे युद्ध चीन आपल्या विरुद्ध लढत आहे, याला हायब्रिड वॉर हे लष्करी परिभाषेमध्ये म्हटलं जातं. मी त्याची जास्त टेक्निकल डेफिनेशन मध्ये जात नाही, की हायब्रिड वॉर म्हणजे काय. हायब्रिड वॉर म्हणजे एक असं युद्ध की ज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळी युद्ध एकाच वेळी लढली जातात. याचं कारण की असं वाटतं की नुसतं बॉर्डर वॉरनी भारत सुधारणार नाही किंवा नुसतं दहशतवादाने काही फरक पडणार नाही किंवा नुसतं काश्मीरमध्ये अराजकता माजून होणार नाही. तर वेगवेगळ्या स्तरावरती एकाच वेळा ही युद्ध जी आहेत ती लढली जातात. आणि हे मुख्य केव्हा झालं, की चीनला असं वाटायला लागलं, की आता भारत हा बदलतो आहे आणि जसं आपण पहिले चीनी घुसखोरी झाली, की आपण चुपचापपणे डिप्लोमॅटिक टॉक्स सुरू करायचो, तसं आता होत नाहीये.
आपण पाकिस्ताननी काही उलटं काम केलं तर त्याला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिहल्ला करून त्यांना उत्तर देतो आहे. तर म्हणून आता चीननी ठरवलेलं आहे पाकिस्तानच्या मदतीने की भारताला आता जर नमवायचं असेल तर आपल्याला त्यांच्याविषयी एका वेगवेगळ्या स्तरावरती लढावं लागेल. आता हे स्तर काय आहेत? एक तर त्याच्यामधला आहे, त्याला म्हणायचं प्रपोगंडा वॉर. प्रपोगंडा वॉर म्हणजे काय? याच्यामध्ये दुष्प्रचार आला, अपप्रचार आला, सायकोलॉजिकल वॉर आलं. चीनच्या संबंधात बोलायचं म्हटलं तर अशा बातम्या अनेक आपल्या मीडियामध्ये फिरतायत की चीनची खूप ताकद आहे, त्यांच्याशी भांडू नका, आपलं कंबरड तुटेल. चीनची अर्थव्यवस्था आपलं खूप जास्त आहे, त्याच्याशी पंगा घेऊ नका. चीनचे 3,000 रणगाडे तिथे उभे आहेत. अरे चीनचे 3,000 रणगाडे भारत चीन सीमेवरती वापरता येत नाही. हा डोंगराळ भाग आहे, इथे रणगाडे वापरता येत नाही. मग नंतर एक आलं की राजनाथ सिंग यांनी स्टेटमेंट केलं. राजनाथ सिंग ऍडमिट्स की ॲज इफ की म्हणजे काही फार मोठी त्यांनी चूक केली की 5,000 चीनी सैन्य तिथे आलंय. अरे चीनचं जर तिथे 5,000 सैन्य आलं असेल तर तिथे आपलं 10,000 आहे. ही बातमी तुम्ही का देत नाहीये? त्यानंतर चीननी घुसखोरी करायला सुरुवात केली. त्यामध्ये यायला लागलं की चीनने प्रचंड घुसखोरी केली. त्यांची जी घुसखोरी आहे ती जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल किंवा ज्याला म्हटलं जातं त्याच्यापासून ते भारताच्या बाजूला 1 ते 2 किलोमीटर आत आलेले आहे. त्याला क्लेम लाईन म्हटलं जातं. तिथपर्यंत ते आलेले आहेत. त्याच्यानंतर अशा प्रकारचे अनेक दुष्प्रचार युद्ध सुरू झाली. त्यानंतर चीन भारताशी आर्थिक युद्ध कसं लढतो आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी आपल्या स्मॉल स्केल सेक्टरचं आणि मिडल स्केल सेक्टरचं कंबरड मोडलेलं आहे आणि त्यांनी भारतीयांना इतकं म्हणजे चीनवरती डिपेंडंट केलं आहे की ज्या वेळेला आपण आर्थिक बहिष्काराच्या गोष्टी बोलतो तर त्यावेळेस इंडस्ट्रियलिस्ट म्हणायला लागतात की अहो ते शक्यच नाही. चीनवरती आमची डिपेंडन्सी फार जास्त आहे. या आर्थिक युद्धाविषयी आपण नक्कीच बोलू. आर्थिक युद्ध आहे, आर्थिक घुसखोरी आहे वगैरे वगैरे. त्यानंतर चीननी टेक्नॉलॉजिकल क्षेत्रामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न केला. अनेक ब्राउझिंग कंपनीज, अनेक सॉफ्टवेअर कंपनीज, अनेक डिजिटल कंपनीज मध्ये चीननी स्टार्टअप मध्ये भाग घेतला. यामुळे काय होतं, आजच आपण ज्या ऍप वरती बोलतो आहे झूम, तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की हा चीनी ऍप आहे आणि हा ऍप आता सरकार बॅन करणार आहे. पण बरं झालं की आपण हा ऍप वापरतोय. चीनला कळेल तरी की आपण त्यांच्याविषयी काय बोलतोय. त्यांना कळणं गरजेचं आहे की भारतात चीन विषयी अतिशय प्रचंड राग आहे आणि या रागाचं रूपांतर आर्थिक युद्धामध्ये होणार आहे. आजच आता ब्रेकिंग न्यूज येत होती, मी इथे डिजिटल अड्ड्याला जॉईन व्हायच्या आधी, की आपण बीएसएनएलचं एक जे टेंडर होतं ज्यामध्ये चीनी कंपनी इन्व्हॉल्ड होती 4G करता, ते आपण कॅन्सल केलेलं आहे. एक फ्लाईट कॉरिडॉर जो आहे ज्या चीनी कंपनीने 20% काम संपवलेलं होतं ते पण आपण कॅन्सल करतो आहे. तर हे आर्थिक युद्ध आता सुरू झालेलं आहे. त्यानंतर आहे डिप्लोमॅटिक वॉर किंवा मुत्सद्देगिरीचं वॉर. याच्यामध्ये चीन काय करतं की हाफिज सईद आहे त्याला आपल्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करायचंय. चीन ते करू देत नाहीये. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स जी युनायटेड नेशन्सची बॉडी आहे त्यामध्ये आपल्याला पाकिस्तानला एक टेरर स्पॉन्सरिंग स्टेट म्हणून डिक्लेअर करायचं, त्याला चीनमध्ये अडथळा घालतो. आपल्याला न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपमध्ये चीन हा येऊ देत नाही. तर हे झालं डिप्लोमॅटिक वॉर. मग नंतर त्याला म्हणता येईल की लिगल वॉर. लिगल वॉर मध्ये काय की याच्यामध्ये काहीतरी कुठल्या तरी नियमामध्ये, कुठल्या तरी कायद्यामध्ये आपल्याला अडकून ठेवायचं. आत्ताच फॉरेन मिनिस्ट्रीची एक मीटिंग होत होती आणि त्यात त्यांनी सांगितलं की नियमाप्रमाणे आपण या सीमेवरती फायरिंग करू शकत नाही. बरोबर आहे, पीस आणि ट्रँक्विलिटी अग्रीमेंट आहे, परंतु नियम फक्त आपणच पाळतोय. चीन हे कुठलेही नियम पाळत नाही. तर हे म्हणजे कसं? तर ते म्हणजे लिगल वॉर मध्ये आपल्याला अडकवायचं. आणि एवढंच नव्हे तर आता त्यांनी म्हणजे अनेक दिवसापासून ते आपले जे आजूबाजूचे देश आहे तिथे ते घुसखोरी करतायत. आणि तिथे त्यांनी काय केलं, तिथे त्यांनी अशी गव्हर्नमेंट्स आणली की जी चीनच्या बाजूनी बोलतात. एकच उदाहरण द्यायचं म्हटलं की नेपाळचे पंतप्रधान ओलींनी 2 आठवड्यापूर्वी स्टेटमेंट दिलं होतं की करोना व्हायरस पेक्षा भारतीय हे जास्त मोठा व्हायरस आहे. त्या ओलींना हे माहिती नाही का की आज 90 लाखाहून जास्त नेपाळी भारतामध्ये आहेत. 40 ते 50 हजार नेपाळी गुरखे आज भारताच्या गुरखा रेजिमेंट मध्ये सामील आहे आणि आपला संबंध इतका घनिष्ठ आहे, परंतु हे असं स्टेटमेंट देतात. अशाच प्रकारे त्यांनी जे आपला श्रीलंका आहे तिथे त्यांनी आपल्या आवडीचं सरकार आणलं. राजपक्षे सरकार निवडून आलेलं आहे की ज्या चीनी प्रेमी म्हटलं जातं. मालदीवमध्ये पण सत्तांतर झालं होतं, पण नशिबाने यावेळेला सरकार जे आहे ते आपल्या बाजूनी आहे. त्यानंतर इथे मीडिया वॉर होतं. आपल्या मीडियामध्ये
किंवा ज्याला इन्फॉर्मेशन वॉर म्हणा, काही असे विकलेले लोक आहेत ज्याला मी चिनी प्रेमी तज्ज्ञ म्हणतो, पाकिस्तानी प्रेमी तज्ज्ञ म्हणतो. यामध्ये काही रिटायर्ड लोक आहेत आर्मीचे. मी पुन्हा रिपीट करतो, आर्मीचे. याच्याशिवाय काही ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही राजकीय पक्षाचे लोक आहेत, काही असे पत्रकार आहेत की ज्यांना अक्षरशः विकत घेतलेलं आहे. आपण काल परवाच एका इंग्लिश टीव्ही चॅनलवरती आपल्या भारताच्या डिबेट होत होतं की सोमवारी रात्री काय घडलं, आणि त्यावेळेला ते ज्या प्रकारची भाषा वापरत होते, तर तुम्ही ते ऐकलं असेल तर अजून सुद्धा इंटरनेटवरती अवेलेबल आहे. तुम्ही अजून सुद्धा बघू शकता आणि स्वतःचं मत फॉर्म करू शकता. तुम्हाला वाटलं असतं की तुम्ही एखादा चीनी चॅनल बघता आहात आणि हे चीन मधला चॅनल असावा. तो चीन मधला चॅनल नव्हता, तो भारतीय चॅनल होता. त्याच्यावरती बोलणारे सगळे भारतीय होते. कोण होते? तुमच्या रिसर्च टीमला कामाला लावा. तर हे मीडिया वॉर जे चाललेलं आहे, ते आपल्या विरुद्ध ते करतायत, पण त्यांच्या विरुद्ध आपण करू शकतो का? ते आपल्या सोशल मीडियामध्ये घुसलेले आहेत, ते आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये घुसलेले आहेत. त्यांच्या सोशल मीडियामध्ये कोणीही घुसू शकत नाही, कारण तिथे कुठलंही बाहेरची कंपनी नाही. सर्च इंजिन त्यांचं, ज्याला आपण म्हणायचं वेगवेगळ्या इंटरनेट अप्लायन्सेस सगळे त्यांचे. तिथे फेसबुक नाही, तिथे ट्विटर नाही, तिथे इंस्टाग्राम नाही, तिथे युट्यूब नाही, सगळं चीनी. तर चीनवरती कोणीही दुष्प्रचार युद्ध करू शकत नाही. भारतावरती म्हणजे वाटेल तेवढं हे युद्ध अशा प्रकारचं हे चालतं. तर हे प्रपोगंडा वॉर आहे. मग टेक्नॉलॉजिकल कंपनीजमध्ये आपण जर इन्फिल्ट्रेट केलं, तर तिथे एक बिग डेटा वॉर सुरू आहे. म्हणजे आपली माहिती चोरायची. उदाहरणार्थ, आता हा माझा मोबाईल आहे. सगळ्यांकडेच 80% भारतीय लोकांकडे स्मार्ट मोबाईल आहे. तर ही म्हणजे माझी अक्षरशः कुंडली आहे. मी कोणाशी बोलतो आहे, कधी बोलतो आहे, काय बोलतो आहे, मी कुठे गेलो होतो, केव्हा गेलो होतो, माझा तुम्हाला कॅमेरा ऍक्टिव्हेट करता येऊ शकतो, तुम्हाला माझा ऑडिओ ऍक्टिव्हेट करता येऊ शकतो, माझे बँकिंग ट्रान्झॅक्शन तुम्हाला वाचता येऊ शकतात. तर माहिती इतकी चीनी गोळा करत आहेत. आणि प्रेसिडेंट पुटिन जे रशियाचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी म्हटलं होतं की ज्याच्याकडे बिग डेटा आहे, ज्याच्याकडे सर्वात जास्त माहिती आहे, तो पुढचं युद्ध जिंकणार. आणि तेच आता चीन करायचा प्रयत्न करत आहे. तर याच्या पुढे काय होईल, हा स्टँड ऑफ किती दिवस चालेल, याचं रूपांतर कशामध्ये, लढाईमध्ये होईल का? मी आपल्याला माझं ओपनिंग रिमार्क थांबवायच्या आधी एवढंच सांगू इच्छितो की जे मिलिटरी ऍस्पेक्ट्स आहेत त्याची आपण काळजी करू नये. कारण भारतीय सैन्य सध्याच्या परिस्थितीमध्ये चीनचं कुठलंही आव्हान असेल ते परतवायला तयार आहे. म्हणजे 1967 सालचं जसं चोलामध्ये क्लॅश झाला होता, जिथे आपण 320 सैनिक मारले होते चीनचे. त्यानंतर 1986 सालचा सुमडोलांगचू स्टँड ऑफ, आणि त्यानंतर जी आता धक्काबुक्की होते आहे, या सगळ्यांना प्रत्युत्तर देण्याकरता आपण तयार आहोत. परंतु हे युद्ध खूप वेळ चालणार आहे. त्याला पाकिस्तानची मदत असणार आहे. तर जोपर्यंत सगळे भारतीय एकत्र येत नाहीत, चीनवरती आर्थिक बहिष्कार घालत नाहीत, तोपर्यंत हे युद्ध जिंकणं आपल्याला सोपं नाही. तर मी आपल्याला एक शेवटचा रिमार्क देतो आणि मग आपण जे आपल्याला विचारायचं ते आपण मला विचारू शकता, की 130 भारतीय कोटी भारतीयांनी एकत्र येऊन चीनवरती आर्थिक बहिष्कार हा घालायलाच पाहिजे. परंतु आज सुद्धा असे भारतीय आहेत, ते म्हणतात की आम्ही चीनी वस्तूंशिवाय जिवंत राहू शकत नाही. कॉर्पोरेट मधले कारखाने आहेत, असे लोक आहेत, ते म्हणतात की आम्हाला चीनी माल हा पाहिजेच. अनेक व्यापारी आहेत जे अजून सुद्धा प्रॉफिट कमावण्याकरता चीनमधनं कंटेनर भरून सामान आणतात. तर यांना सगळ्यांना सांगायला पाहिजे की तुमच्या आर्थिक प्रॉफिट करता देशाच्या राष्ट्रीय हिताचं आपण नुकसान करू शकत नाही. तुम्ही आर्थिक म्हणजे प्रॉफिट कमवत राहा, आणि तुमचं जे देशप्रेम आहे ते म्हणजे रमत गमत देशप्रेम आहे. भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं, कारण भारतीय सैन्य ही एकुलती एक इन्स्टिट्यूशन आहे जी बोलत नाही, ती करते. आणि सगळी त्याची किंमत रक्त सांडून देते, आणि बाकी सगळे फक्त विश्लेषण करत राहतात, काय व्हायला पाहिजे, काय व्हायला नको, याविषयी लेक्चरबाजी ठोकायला सुरुवात करतात. पण भारतीय सैन्य काम करतं, आणि ही ओनली इन्स्टिट्यूशन आहे जे इथे काम करत आहे. मला वाटतं सैन्याचं रक्त एवढं स्वस्त नाही. सगळ्या भारतीयांनी सैन्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. जर आपण राहिलं नाही तर आपण चीनचं आव्हान कधीही परतू शकणार नाही. काल परवाचाच ग्लोबल टाइम्सचा अग्रलेख वाचा. रिपीट करतो, ग्लोबल टाइम्सचा अग्रलेख वाचा. ते तुमच्याकडे बघून, म्हणजे भारतीयांकडे बघून ते हसतायत. ते म्हणतात की भारतीय चीनी स्वस्त वस्तूंशिवाय राहू शकत नाही. गरज आहे सगळ्यांनी एकत्र व्हायची, आणि 130 कोटीचं भारतीय एकत्र आले तर नक्कीच आपण चीनचं जे मल्टीफेरस आव्हान आहे, मल्टी लेवलचं आव्हान आहे, हायब्रिड वॉरचं जे आव्हान आहे, ते आपण परतवू शकू.
मी थांबतो इथे. आता आपल्याला जर काही मला सांगायचं असेल, बोलायचं असेल, तर आपण ती प्रश्नोत्तरही सुरू करू शकतो. नक्कीच आपण मगाशी उल्लेख केला 1967चा. पण त्यावेळेसचा भारत आणि आत्ताचा भारत यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे भारताचा दबदबा आता इतका वाढलेला आहे जगभरामध्ये. प्रत्येक देश भारताला रिकॉग्नाइज करू लागलेला आहे. त्या हिशोबाने भारत हा चीनसाठी हा अनेक पातळ्यांवर प्रतिस्पर्धी बनलेला आहे. त्यामुळे चीनचा जळफळाट होतोय का? त्यामुळे चीन आपल्याशी असं वागू लागलाय का? एकीकडे शांततेच्या चर्चा करतो आणि एकीकडे दुसरीकडे घुसखोरी किंवा जागा बळकवणे, अशा जमीन बळकवणे, आतमध्ये येणे, किलोमीटरच्या आतमध्ये येणे, अशा अशा घुसखोरी करणे. म्हणजे एका तज्ञाने असं सांगितलं होतं, की चीन 5 स्टेपमध्ये आपली आपली लष्करी ताकद वाढवत असतो. म्हणजे सीमेवर एखादा भूभाग बळकावण्यासाठी चीन 5 स्टेपमध्ये येतोय. सुरुवातीला वॉर्निंग देतो, नंतर छुपा हल्ला करतो, नंतर हल्ला करतो. अशा प्रकारचे 5 स्टेप त्यांनी सांगितले. असं काही चीन करू पाहतंय का? बघा, तुमचा हा प्रश्न लष्करी ताकदीविषयी होतो आणि तुम्हाला कुठल्या तज्ञाने सांगितलं माहिती नाही, परंतु मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, की चीननी सीमेवरती कुठल्याही प्रकारची जर आगळीक केली, तर त्याला तोंड द्यायला आपण अगदी सफिशियंट आहोत. आपलं सैन्याचा लढण्याचा अनुभव प्रचंड आहे. चीनला लढण्याचा अनुभव नाही. आपले सैनिक जे आहेत ते अतिशय शूर आहेत. तुम्ही आत्ताच बघितलं सोमवारी जी हरकत झाली, त्यामध्ये कर्नल बाबू 16 बिहारचं नेतृत्व स्वतः पुढे होऊन करत होते आणि त्यांच्यावरती ज्यावेळेस अचानक हल्ला झाला, त्यामध्ये ज्यावेळेस त्या 16 बिहार या पलटनला कळालं की आपल्या कमांडिंग ऑफिसरला जखमी केलं आहे, त्यानंतर ते वाघासारखे लढले. त्यांच्या हातामध्ये हे अशा प्रकारचे दंडे नव्हते. तर भारतीय सैन्याच्या शौर्यपणाची, त्यांच्या नेतृत्वाची आपण काळजी करू नये आणि आपली जी ताकद सीमेवरती आहे याची आपण कृपया काळजी करू नये. आपली ताकद आज तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही जी भारत चीन सीमा आहे, 3 मोठ्या भागात वाटता येईल. अरुणाचल प्रदेशची जी सीमा आहे तिथे आपले जवळजवळ 1.25 लाख सैनिक आहेत. ते मोर दॅन सफिशियंट आहे टू मीट एनी चायनीज चॅलेंज. सिक्कीमच्या सीमेवरती जवळजवळ 60,000हून जास्त सैनिक आहेत. ते अतिशय सफिशियंट आहेत. चीननी तिथे 100 सैनिक आणले, 1000 आणले, तर तेही आपल्या सैनिकांची जी डिफेन्सिव्ह लाईन आहे ते क्रॉस करून पुढे जाऊ शकत नाही. त्यानंतर जो दुसरा भाग आहे त्याला उत्तराखंड किंवा हिमाचलचा भाग म्हणतात. तिथे जवळजवळ 50 ते 60,000 सैनिक आहे. तिथे सुद्धा चीन पुढे येऊ शकत नाही. आणि तो लडाखचा भाग जिथे सध्याचा स्टँड ऑफ सुरू आहे, तिथे 30 ते 35,000 आपले सैनिक आहेत. तिथे 120 ते 140 आपले रणगाडे आहेत. त्यामुळे असं समजू नये की चीननी जास्त ताकद आणली तर ते आपल्या सैन्याच्या पुढे जाऊ शकतात. तसं नाही. दुर्दैवाने या भागामध्ये खास तर लडाखच्या भागाविषयी मी आता बोलतो आहे. तिथे या पीस आणि ट्रँक्विलिटी अग्रीमेंटमुळे आपल्याला डिफेन्सेस करण्यावरती बंदी आहे. परंतु तिथे कितीही चीनी सैनिक आले तरी आपण त्यांची काळजी घेऊ शकतो. इनफॅक्ट हाच एक प्रोपगंडा चीनने सुरू केला होता, की आम्ही 24 तासाच्या आत चीनमधनं पुष्कळ सैनिक आणले आणि त्याला आपल्यातले अनेक लोक बळी पडले. त्यांना हे माहिती पाहिजे, की नुसतं विमानाने सैनिक आणले तर ते तिथे लढण्याकरता सक्षम नसतात. लक्षात ठेवा, लडाखची जागा ही 14,000 फुटावरती आहे. तिथे तुम्हाला 3 स्टेजेसचं अक्लिमेटायझेशन करावं लागतं. 9,000 फुटावरती 7 दिवस तुम्हाला तुमच्या बॉडीला आणि मेंटली युद्ध अभ्यास करून तुम्हाला तयार करावं लागतं. त्यानंतर तुम्ही 11,000 फुटावरती जाता. तिथे पुन्हा 7 दिवसाचा युद्ध अभ्यास होतो. मग त्यानंतर 15व्या दिवशी तुम्ही 13,000 फुटावरती जाता. पुन्हा तिथे युद्ध अभ्यास होतो आणि 22व्या किंवा 23व्या दिवशी तुम्ही 14,000 फुटाच्या उंचीवरती लढाई करण्याकरता सक्षम होतात. तर नुसतं सैनिक आणून होत नाही. आज चीनचं तिबेटमध्ये असलेलं सैन्य हे फक्त बॉर्डर गार्डिंग करता आहे. ते फक्त दादागिरी करता, घुसखोरी का किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअर करता वापरतात. त्या सैन्यामध्ये आक्रमण करण्याची क्षमता नाही. आपल्याला कल्पना असावी, तर या भागामध्ये जर चीनला आक्रमण करायचं असतं, ज्याला मी लष्करी आक्रमण म्हणतो, त्याला मी हे खेळाने दंड्याने मारणं हे म्हणत नाहीये. तर त्या लष्करी आक्रमणाला जर तिथे आपला एक सैनिक तैनात असेल तर त्यांना 12 पटीने जास्त सैन्य आणावं लागतं, की जे त्यांना चायनीज मेनलँड मधून आणावं लागेल आणि ते आलं तर तिबेट पूर्णपणे उघडा आहे, आपल्याला कल्पना येईल. आणि आपल्याकडे सुद्धा वेगवेगळे रिझर्व्ह फॉर्मेशन्स हे मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. पुन्हा लडाखवरचा भाग म्हणायचा म्हटला तर लडाखच्या खालती काश्मीर खोऱ्यामध्ये आपली 15 कोर आहे. तिथे आपले राष्ट्रीय रायफल्सचे फॉर्मेशन्स आहेत.
की जर गरज पडली तर ते दहशतवादी विरोधी अभियानामध्ये आज 6 डिव्हिजन्स तिथे डिप्लॉयड आहेत. ते लडाखच्या भागामध्ये येतील. त्याच्यानंतर अजून खालती आपली 17 कोर आहे, जे रिझर्व्ह फॉर्मेशन आहे, जे लडाखच्या भागामध्ये सुद्धा वापरता येतं किंवा अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये वापरता येतं. आपली तिथे असलेली सैन्याची तैनाती कुठलंही कितीही ताकदीमध्ये जरी चीनी सैन्य इथे आलं, तरी त्यांचा लष्करी पराभव करण्याकरता समर्थ आहे, याची आपल्याला काळजी असावी. परंतु ही जी पाठीत खंजीर मारून घुसखोरी करणं, ते मात्र त्याला जिथे आपण शस्त्र वापरू शकतो, आपण त्यांची कुठलीही हे थांबवू शकतो, हे आपल्याला अगदी निश्चितपणे कळायला पाहिजे. अशा प्रकारे चीन आपल्याला लढाईमध्ये मग ते शॉर्ट वॉर असो, जसं कारगिलमध्ये झालं होतं किंवा लाँग वॉर असो, जसं 1962 मध्ये झालं होतं, तसं करून चीन आपल्याला कधी हरवू शकत नाही, याची आपल्याला खात्री असावी. बरोबर आहे. माझा प्रश्न लष्करी ताकदीबद्दल तर होताच. पण अजून एक ताकद जी आहे, जी मुत्सद्देगिरी बद्दलची आहे, जी जगात अ, भारताची ताकद वाढतीये. भारताचं म्हणणं ऐकलं जातंय. याचा याचा जळफळाट कुठेतरी चीनला होतोय. त्याच्यामुळे चीन अशी कुरबुरी करत सतत करतोय असं वाटतं. ओके, तुमचा प्रश्न बरोबर आहे. चीननी जे आताचं जे अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यामध्ये 5-6 कारणं आहेत. परंतु मुख्य कारण असं आहे, की चीनला वाटतं आहे, की भारत चीनला एक प्रतिस्पर्धी म्हणून एशियामध्ये येतो आहे आणि आज आता हे कोरोना किंवा चीनी व्हायरसमुळे जगाचं अक्षरशः कंबरड तुटलेलं आहे. तर अमेरिकेशिवाय, मी रिपीट करतो, अमेरिकेशिवाय भारत एक एकुलता एक असा देश आहे, की जे चीनच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देऊ शकतो. म्हणून चीन नक्कीच हे अशा प्रकारचा जळफळाट करतो आहे आणि आपल्या विरुद्ध सायकोलॉजिकल वॉर म्हणजे मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि लोकल कारणं अनेक आहेत, की आपण त्या भागामध्ये रस्ते बांधले म्हणून चीनचा जळफळाट होतो. कारण या रस्त्यामुळे आपलं सैन्य त्या भागामध्ये पटकन जाऊ शकतं, अतिक्रमणाला पटकन उत्तर देऊ शकतं, आपलं तोफखाना तिथे जाऊ शकतो, रणगाडे तिथे जाऊ शकतात वगैरे. याच्याशिवाय आपण आताच ज्यावेळेस हे कोरोना सुरू झालं त्यानंतर चीननी आपल्या काही कंपनीचे शेअर्स अर्ध्या किमतीत घ्यायला सुरुवात केली. एचडीएफसी कारण स्टॉक मार्केटमध्ये उथळपाथळ झालेली होती. ते आपण थांबवलं वाटोकून काढून. तर त्यामुळे चीनला राग आलेला आहे. याच्याशिवाय टेक्नॉलॉजिकल कंपनीजमध्ये जे चीन घुसखोरी करायचा प्रयत्न करत होता, ते आपण थांबवलेलं आहे. याशिवाय WHO मध्ये तिथे आता WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे एक चीनच्या ताटाखालचं मांजर आहे. आणि त्यांनी ज्या कोरोनाची माहिती किंवा चीनी व्हायरसची माहिती सगळ्या जगाला द्यायची होती, त्यांनी ती लपवून ठेवली. आता या WHOचा मुख्य आपले हेल्थ मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन झालेले आहेत. त्याच्यामुळे चीनला भीती वाटते आहे, की आता त्यांच्या विरुद्ध इन्क्वायरी सुरू होईल. म्हणून सुद्धा ते अशा प्रकारचा दबाव टाकायचा प्रयत्न करतायत. आणि सर्वात मोठं कारण आज लष्करीदृष्ट्या भारत नंबर 2 वरती असल्यामुळे चीन जगाला एक निरोप द्यायचा प्रयत्न करतो आहे. जर आम्ही भारताला जर गुडघे टेकायला भाग पाडलं, तर इतर देशांची काय दिशा? तर म्हणून अशी ही वेगवेगळी कारणं आहेत, ज्यामुळे जे तुम्ही आता म्हटलं होतं ते बरोबर आहे. ज्यामुळे चीन आपल्याला मानसिकदृष्ट्या टेस्ट करायचा प्रयत्न करतो आहे, की या प्रोपगंडा वॉरचा किंवा या सायकोलॉजिकल वॉरचा भारत सरकारवरती काय परिणाम होतो आहे? ते वाटाघाटी करायला येतील का? भारतीय सैन्यावरती काय परिणाम होतो आहे? की ते चुपचापपणे मागे जातील का? भारतीय मीडियावरती काय परिणाम होतो आहे? ते चीनची भाषा बोलतील का? आणि भारतीय जे नॉर्मल जनता आहे त्यांच्यावरती काय परिणाम होतो आहे? तर हे सगळं या विविध कारणामुळे चीन करायचा करायचा प्रयत्न करतो आहे. परंतु त्याला आपण बऱ्यापैकी प्रत्युत्तर हे दिलेलं आहे. अ, माझा एक सहकारी आहे जयदीप दाभोळकर. त्यालाही तुमच्याशी चर्चा करायची आहे. काही प्रश्न पण त्याच्याकडे आहेत. जयदीप तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्ते. आता आपण जसं बघतोय की कोरोनाचा सगळीकडे प्रादुर्भाव आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झालाय. पण अशा परिस्थितीत सुद्धा चीनने त्यांचं डिफेन्सचं जे बजेट आहे ते वाढवलं. पण आपल्यावरतीही थोड्या काही मर्यादा आहेत. तर चीनच्या डिफेन्स बजेट आणि आपल्या डिफेन्स बजेटमध्ये काय फरक असेल आणि भारतावर काय मर्यादा येतात अशा वेळेला? असं आहे, कोरोनाला पहिलं आपण ते चीनी व्हायरस म्हणायला पाहिजे. हे एक माझं पहिलं वाक्य. आणि दुसरं तुमचं म्हणणं बरोबर आहे, की चीननी आपलं डिफेन्स बजेट हे 30% वाढवलेलं आहे. अ, अ, ते सुद्धा तुमची माहिती अगदी बरोबर आहे. भारतावरती काय परिणाम होईल? लक्षात ठेवावं, की आज जर नुसतं डिफेन्स बजेटचं आपण आकडेवारी घेतली, तर जे चीनचं जे डिफेन्स बजेट आहे, ते भारताच्या 3.5 पट हे जास्त आहे. परंतु नुसतं असं डिफेन्स बजेट असं होऊन होत नाही, कारण चीनला
19 देशांची विरुद्ध त्यांची सीमा आहे. तर त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे आपलं सैन्य वापरावं लागतं. ज्यावेळेस आपण चीन आणि भारताच्या सैन्याची तुलना करतो त्यावेळेला हे बघितलं जातं की किती चीनी सैन्य चीन भारत चीन सीमेवरती तैनात करू शकतं लढाई करता. आणि जसं मी मगाशी म्हटलं होतं की असं मानलं जातं 30 ते 35 त्यांच्या डिव्हिजन्स म्हणजे एक 2.5 ते 3.5 लाख सैन्य तिथे लढाई करता येऊ शकतं. तिथे असलेले मेंटेनन्स आस्पेक्ट, तिथे असलेले ज्या जागा आहेत रिकाम्या, तर त्याच्याकरता लढण्याकरता भारतीय सैन्याची जी ताकद आहे ती तिथे सफिशियंट आहे, याच्यामध्ये अजिबात काहीही डाऊट नको. दुसरं जे आधुनिकी शस्त्र जी त्यांचं बोलणं जातं की त्याच्याकडे 3,000 रणगाडे आहेत. रणगाड्यांचा या भागामध्ये काहीही वापर नाही. त्यांच्याकडे क्षेपणास्त्र आहेत. क्षेपणास्त्रांचा माउंटनस एरिया म्हणजे डोंगराळ भागामध्ये फारसा वापर करता येत नाही. त्यांच्याकडे मेकॅनाइज्ड गोष्टी आहेत, त्याचा त्यांना वापर करता येत नाही. म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर डोंगराळ भागामध्ये फारच कमी करता येतो. इथे लढतं ते सैन्य आणि त्यांचे शूर सैनिक आणि अधिकारी आणि त्यांच्याजवळ असलेली शस्त्र. आपण कारगिलमध्ये बघितलं की आपल्या सैनिकांना कारगिलच्या शिखरांवरती हल्ला करून त्यांना हकलावं लागलं. आपल्याकडे असलेले न्यूक्लिअर बॉम्ब, आपल्याकडे असलेले मिसाईल, आपल्याकडे असलेलं एअरफोर्स, त्याचे ते काही फारसा उपयोगच नव्हता वेगवेगळ्या कारणामुळे. त्या युद्धकलेमध्ये मी जात नाही. त्यामुळे डोंगराळ भागामध्ये स्वतःचं रक्षण करणं हे सोपं असतं. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला आपलं स्वराज्य तयार केलं ते त्यांनी डोंगराळ भागात सह्याद्रीच्या कड्याकापाऱ्यामध्ये केलं. तिथे मोगलांच्या प्रचंड सैन्यापासून त्यांना रक्षण करणं हे सोपं होतं. म्हणून आपण त्या डिफेन्स बजेटची जास्त काळजी करू नये. आणि तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की चीनी सैन्याला प्रचंड अनुभव आहे त्यांच्या नागरिकांच्या विरुद्ध लढण्याचा. आज चीनी सैन्याचा सर्वात जास्त वापर कुठे होतो आहे? तिबेटमध्ये होतो आहे. अजून कुठे होतो आहे? शिनझियांग, त्यांचा जो उयगर मुसलमानांचा प्रांत आहे तिथे होतो आहे. याच्याशिवाय हाँगकाँगमध्ये चीनी सैन्य वापरलं जातं आहे. चीनी सैन्याने टायनामॅन स्क्वेअरमध्ये 10,000 नागरिक कसे मारले होते रणगाड्यांचा वापर करून, या व्हिडिओ फिल्म्स आज सुद्धा युट्यूब वरती अवेलेबल आहे. तर म्हणून बजेट त्यांचं जास्त वाढलेलं आहे, याची थोडीफार काळजी तर असायलाच पाहिजे. आपण आपल्या लष्कराचं जे आधुनिकीकरण जे मागणे पडलेलं आहे ते नक्कीच पुढे घेऊन जायला पाहिजे. पण त्याकरता आपल्याला आपली अर्थव्यवस्था वाढवावी लागेल. परंतु मी इथे हा मुद्दा मांडू इच्छितो की सध्या आपल्याकडे जी ताकद आहे, सध्या आपल्याकडे जी शस्त्र आहे, त्या शस्त्रांच्या जोरावरती आपण आपली लढाई चीनच्या विरुद्ध उत्तम पद्धतीने लढू शकतो. कारण एक सैन्यामध्ये म्हण आहे की लढाईमध्ये 2 महत्वाचे घटक असतात. एक असतो सैनिक आणि दुसरा असतो शस्त्र. आणि शस्त्रापेक्षा सैनिक हा जास्त महत्वाचा असतो. त्याचं फायटिंग स्पिरिट, त्याचं देशभक्ती, त्याचं देशप्रेम आणि भारतीय सैन्याची जी परंपरा आहे लढण्याची, आपण बघितलं की 3 आठवड्यापूर्वी कर्नल आशुतोष यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. कारण ते आपल्या ट्रूप्सना लीडिंग फ्रॉम द फ्रंट करत होते आणि त्याच्यामुळे तुमचं सैन्य हे महापराक्रम गाजवतं. आणि हे छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा होत होतं. तुम्हाला कल्पना असेल की लाल महालावर हल्ला करण्याकरता, सर्जिकल स्ट्राईक करण्याकरता छत्रपती स्वतः गेले. त्यांना ऑर्डर का नाही देता आली की तानाजी मालुसरे तुला मी ऑर्डर देतो की उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत शाहिस्ते खानला मारून मला कम्प्लिशन रिपोर्ट दे. त्यांना दाखवायचं होतं की तुमचा राजा तुमच्या सैनिकांइतकाच धोकादायक परिस्थितीमध्ये काम करतो. त्यामुळे सैनिक महापराक्रम गाजवतात. तीच आज भारतीय सैन्याची परंपरा आहे. त्यामुळे आपण आपले अधिकारी गमावतो, रक्त सांडलं जातं, परंतु देश मात्र जिंकतो. त्याच्यामुळे बजेट वाढायला पाहिजे. मेक इन इंडिया अजून जास्त स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. शस्त्राचं आधुनिकीकरण व्हायला पाहिजे. या सगळ्या ऍक्सेप्टेड, परंतु सध्याच्या परिस्थितीत सुद्धा आपण आपलं रक्षण हे अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. हा विश्वास आपल्या मनामध्ये नक्कीच सर. असावा. पवन. तर समीर सर तुम्ही. येस पवन. माझा प्रश्न असा आहे की परवाची घटना घडमध्ये त्याच्यामधलं घडलं असं की आता भारत आणि चीन यांच्यातला जो संघर्ष आहे हा समोर आला, तर याचे दूरगामी परिणाम काय होतील असं वाटतं आपल्याला? असं आहे, चीनशी दूरगामी परिणाम काय? चीन तुम्हाला पुढचे अनेक वर्ष त्रास देत राहणार आहे. तुमच्यावरती सायकोलॉजिकल वॉरफेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु यावेळेला जे वेगळं घडलं इतरत्र घटनांपेक्षा की ही पीस अग्रीमेंट सही झाल्यापासून चीनी सीमेवरती फायरिंग हे होत नव्हतं. म्हणजे जे शस्त्र सैनिकांकडे असतात त्याचा वापर केला जात नव्हता. पण तरी पण ही अग्रीमेंट तोडली जात होती. ज्याच्याविषयी मीडियाला फार म्हणजे कमी प्रसिद्धी मिळायची.
तिथे सीमेवरती जर आपण आपल्या एक दुसऱ्याच्या भागामध्ये घुसलो तर धक्काबुक्की व्हायची, एकमेकाला ढकललं जायचं, बॉक्सिंग खेळलं जायची, रेसलिंग म्हणजे कुस्ती खेळली जायची. तर ही धक्काबुक्की त्यावेळेला पण होत होती. पीस काय फारशी होती अशी नाही, देशाकरता पीस होती, पण सैनिकांकरता पीस वगैरे नव्हती. त्यावेळेला सुद्धा सैन्य हे जखमी व्हायचं. फक्त एवढंच होतं की जर आपले 10 सैनिक जखमी झाले तर त्यांचे 20 व्हायचे, एवढं नक्की होतं. परंतु यावेळेला जी लेवल ऑफ व्हायलन्स आहे ती जास्त वाढली आहे. 9 मेला ज्या वेळेला पहिल्या वेळा ही घुसखोरी झाली, त्यावेळेला त्यांचे जे सैनिक आले ते हातात दंडे घेऊन आले होते, ज्याच्यावरती खिळे लागलेले होते, आणि त्यांचे जे फोटोग्राफ आहेत आज टीव्ही मीडियावरती ते व्हायरल होत होते. त्यांनी त्याचा वापर केला. आणि ज्या वेळेला पहिल्या वेळा भारतीय सैन्यावरती हा हल्ला करण्यात आला तर ऑब्व्हियसली त्यावेळेला आपले जास्त सैनिक जखमी झाले. परंतु त्यानंतर लगेचच आपण त्यांच्या प्रति हल्ला करून त्यांना जखमी केलेला आहे. आणि ही जी परवाची घटना घडली सोमवारी रात्रीची, बॅकग्राऊंड काय होतं की चीनी सैन्य परत चाललेलं आहे, ते जातं की नाही ते बघायला भारतीय सैन्य तिथे आलं होतं. आणि परत जायच्या ऐवजी त्यांनी अचानक हल्ला केला, ज्याकरता ते तयार होते. आणि त्याकरता ते दगड तयार करून ठेवलेले होते, लाठ्या केलेल्या होत्या. आणि त्यांनी कमांडिंग ऑफिसर जे होते कर्नल बाबू त्यांच्यावरती हल्ला केला, कारण त्यांनी स्वतःची रँक लावलेली होती. ते कमांडिंग ऑफिसर हे त्यांना माहिती होते, आणि त्यांना असं वाटलं की कमांडिंग ऑफिसरला आपण जखमी केलं तर भारतीय सैन्य घाबरेल. ज्यावेळेस कर्नल बाबू जमिनीवरती पडले तर त्यावेळेला बिहारी सैनिकांनी त्यानंतर जे आक्रमण केलं तर त्यामध्ये अक्षरशः चीनला रक्तबंबाळ केलेला आहे, याची आपल्याला खात्री असावी. तर त्याच्यामुळे 40-50 त्यांचे सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले अशा बातम्या येत आहेत. इंटरसेप्टवरती त्यांची हेलिकॉप्टर जी आली होती त्याप्रमाणे वगैरे वगैरे. परंतु लेव्हल ऑफ व्हायलन्स जो तुमचा प्रश्न होता तो यावेळेला नक्कीच वाढलेला आहे. डोकलाम सारखं नुसतं समोरासमोर तंबू ठेवून बसलेलं आहे तशी परिस्थिती आजची नाही. आणि यानंतर आता जो म्हणजे पुढची लेवल काय, आणि आजच आपण बघितलं असेल की एक बातमी आली होती की भारतीय सैनिकांना आता परवानगी देण्यात आली आहे की तुम्हाला लष्करी दृष्ट्या ज्या गोष्टी करायच्या असतील आव्हान स्वीकारायला त्या आपण करू शकतो. तर त्यामुळे लेवल ऑफ व्हायलन्स ही नक्कीच वर गेलेली आहे. परंतु ज्या परिस्थितीमध्ये चीन युद्ध करेल ही त्यांची क्षमता नाही. युद्ध करण्याकरता त्यांना सैन्य हे मेनलँड तिबेटमधनं, मेनलँड चायनामधनं आणावं लागेल. आणि ते आणलं तर आपल्याला ते नक्कीच कळेल सॅटेलाइटच्या मदतीने, इतराच्या मदतीने. तरी पण परिस्थिती नवली असल्या भानगडीत पडू नका. लक्षात ठेवा, चीन विरुद्धचे हे युद्ध अनेक वर्ष चालणार आहे. याला इंग्लिशमध्ये आम्ही म्हणायचो क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. सर, दुसरा प्रश्न माझा असा आहे की चीनचं धोरण जे आपण बघतोय, म्हणजे एकीकडे चर्चा करायची आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या कुरापती काढायच्या, म्हणजे पाकिस्तान सारखंच धोरण चीन पण अवलंबताना दिसतोय. तर याकडे तुम्ही कसं बघता? असं आहे, चीन दाखवायचे दात आणि खायचे दात हे अगदी त्यांचं धोरण अगदी क्लिअर आहे. त्यांना भारताला त्रासच द्यायचा आहे, भारताला भारतीय उपखंडाच्या बाहेर फिरू द्यायचंच नाहीये. पण कायद्याच्या कचाटीमध्ये, बोलण्याच्या याच्यामध्ये, निगोसिएशन करतोय दाखवण्यामध्ये अडकवून ठेवून त्यांना आपल्याला मूर्ख बनवायचं आहे. हे सायकोलॉजिकल वॉर हा जर तुम्ही चीनचा युद्धाभ्यास केला असेल सुनझू वगैरेचा, तर त्यांचा सायकोलॉजिकल वॉरवरती फार मोठा विश्वास आहे की न लढता शत्रू सैनिकांना हरवायचं. तर ते हे सायकोलॉजिकल वॉर करत राहतील. पण याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की या सायकोलॉजिकल वॉरचा भारतीय सैन्यावरती काही परिणाम झाला नाही. त्यांनी जे काम करायचंय ते करतायत. सरकारवरती पण काही परिणाम झालेला नाहीये. आपण अजिबात म्हटलं नाही की आम्हाला डिप्लोमॅटिक हे पाहिजे, आम्हाला तुमच्याशी बोलायचं वगैरे. परंतु जो परिणाम होतो आहे या अशा म्हणजे वेडेपणाचा, सायकोलॉजिकल वॉरचा, तो आपल्या मीडियामधल्या काही लोकांवरती होतो. 100-200 लोक आहेत जे अतिशय, त्यांना मी चीनी प्रेमी तज्ञ म्हणेन किंवा सरळ भाषेमध्ये देशद्रोही. पण ते काही संख्या काही जास्त नाही, एवढे तर कुठल्याही समाजामध्ये असतात. परंतु त्यांना टीव्हीवरती अतिरेकी महत्व दिलं जातं. काही काही लोक अशी आहेत की त्यांना बोललं ते काय बोलतील तुम्हाला त्यांचं बोलणं सुरू व्हायच्या आधीच माहिती आहे. तर त्यांना बोलवायचं कशा करता, कारण ते चीनचे आणि पाकिस्तानचे स्पोक्समन आहेत. तर सर्वात जास्त तो परिणाम होतो या सायकोलॉजिकल वॉरफेअरचा, तो आपल्या सामान्य भारतीयांवरती होतो. कारण तुम्ही एखादा चॅनल बघतात, तिथे डिस्कशन बघतात, तिथे एक व्ह्यू पॉइंट दिला जातो की अरे अरे खूप आत घुसले, अरे अरे त्यांनी खूप भारतीय सैनिकांना मारलं, अरे अरे आपलं जे कर्नल बाबू होते ते पाण्यामध्ये पडले. अरे कर्नल बाबू पाण्यामध्ये पडले तर तसे अनेक चीनी सैनिक पण पडलेले आहेत. तर म्हणजे ही एकतर्फी बातमी दिली जाते. तर चीनचं धोरण एकदम साफ आहे. दाखवण्याकरता म्हणतील की आम्ही वाटाघाटी करतोय, आम्ही हे करतोय, ते करतोय. परंतु त्यांना भारताची प्रगती होऊ द्यायची नाही आणि भारताला अडकवून ठेवायचं. आणि ऍट रेग्युलर इंटरव्हल्स
तुम्हाला दमदाटी करत राहायचं, प्रत्येक वेळा बघायचं की आता नेतृत्व दमदाटीने घाबरेल की नाही, सैनिक जे आहेत ते घाबरतील की नाही. तर ही त्यांची दमदाटी वेगवेगळ्या प्रकारे ही चालूच राहील. या का लॉंग ड्रॉन लढाई करता आपल्याला तयार व्हावं लागेल. बरोबर आहे. बरोबर आहे. बॅक टू पवन. माझा अजून एक सहकारी आहे दीनानाथ परब. दीनानाथ, तुमचा प्रश्न विचार. सर, म्हणजे 3 वर्षापूर्वी डोकलामच्या वेळी ते लोक ट्राय जंक्शन पर्यंत आले होते आणि त्यावेळी सुद्धा तशीच संघर्षाची स्थिती निर्माण झालेली होती. आणि आता लडाखमध्ये पुन्हा तसंच घडताना दिसतंय. म्हणजे जो सीमारेषेवरचा असा एक काही ठरलेला भाग आहे की जो दोन्ही सैन्यांनी तिथे घुसखोरी करू नये किंवा काही असं आपण ठरवलेले असतात काही प्रकार, पण चीनकडनं वारंवार अशी जी आहे ती घुसखोरी होते त्या भागामध्ये. तर ती मोडून काढण्यासाठी इंडियाची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? मला वाटतं आपला प्रश्न असा आहे की चीन काही ठराविक भागामध्ये घुसखोरी करतं, तर तिथे ती घुसखोरी होऊ नये म्हणून आपण करायला काय पाहिजे, हा आपला प्रश्न असावा. तर याचं उत्तर असं आहे की आपली जी इंटरनॅशनल बॉर्डर असते की इकडे आपण तिकडे दुसरा देश, तर अशा इंटरनॅशनल बॉर्डरवरती आपण आपलं रक्षण करण्याकरता आपले डिफेन्सेस तयार करतो. डिफेन्सेस म्हणजे काय, खंदक असतात, बंकर असतात, पिकेट्स असतात, माइनफील्ड लावलं जातं वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचे आपले डिफेन्स सिक्कीम मध्ये तयार आहेत, कारण तिथे ती बॉर्डरवरती त्यावरती येऊ शकत नाही. म्हणजे ते कारण आपण जे आहोत क्रेस्ट लाईन वरती आहोत किंवा ज्याला आपण वॉटरशेड म्हणतात, सर्वात वरती भागावरती आपण आहोत. परंतु अशा प्रकारचे डिफेन्सेस आपण लडाखमध्ये बनवू शकत नाही, कारण तिथे पीस अग्रीमेंट प्रमाणे असे डिफेन्सेस बनवायला अलाउड नाही. आणि दुसरं काय की या भागामध्ये सीमा ही अतिशय प्रचंड मोठी आहे. आपण जर इथे डिफेन्स करायचे म्हटले तर आपला प्रचंड खर्च होईल, प्रचंड हे होईल. उदाहरण द्यायचं म्हटलं तर कारगिलच्या युद्धामध्ये जवळजवळ 1,500 किलोमीटरच्या भागामध्ये फक्त एकच ब्रिगेड होती. आणि खरं जर त्या भागाचं रक्षण करायचं म्हटलं तर तुम्हाला त्याच्या 5 पट किंवा 6 पट सैनिक लागतील, की जे आर्थिकदृष्ट्याही परवडणारं नाहीये. तर म्हणून असं म्हटलं जातं की जरी त्यांनी घुसखोरी केली तरी आपण त्यांना बाहेर काढू शकतो. म्हणजे कारण ते त्या घुसखोरी केलेल्या भागात फार वेळ राहू शकत नाही. तर आपल्याला एक व्हाया मीडिया म्हणजे एक मध्यम मार्ग अवलंबावा लागतो की किती सैनिक आपण या भागामध्ये तैनात करायचे. आपण मध्येच ऐकलं असेल की सैन्याची ताकद खूप आहे, सैन्याची मॅनपॉवर कमी करा कारण पेन्शन बिल वाढतंय वगैरे वगैरे. आणि आपली जे बजेट आहे सैन्याचं जे वाढायला पाहिजे, डिफेन्स बजेट, ते ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे त्या पद्धतीने वाढू शकत नाही. कारण आपल्या भारतीयांना प्रत्येक समाज वर्गाला काही ना काहीतरी पाहिजे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, फुकट वीज पाहिजे, गॅसचं सिलेंडर पाहिजे, पेट्रोलची किंमत कमी व्हायला पाहिजे. तर असं झालं तर बजेटमध्ये वाढवायला काही स्कोपच नाहीये. तर म्हणून एक आपल्याला मध्यम मार्ग अवलंबावा लागतो. डिफेन्स तयार केले तर तिथे घुसखोरी होणार नाही. तर ते तयार करायचे म्हटले तर किंमत वाढेल. आणि मग आपल्याला सैन्य वाढवायचं म्हटलं आता गेले 10 वर्ष भारतीय सैन्य म्हणत आहे की आम्हाला एक स्ट्राईक कोर म्हणजे एक आक्रमक कोर पाहिजे. म्हणजे जी आता जे सैन्य आहे ते डिफेन्सिव्ह कामा करताय किंवा आता तिथे काही तात्पुरतं काही घडलं तर तिथे रक्षण करण्याकरताय. परंतु चीनच्या आत जाऊन हल्ला करण्याकरता आपल्याकडे सैन्य आहे का, तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की आता तरी नाही. तर ते आपल्याला पाहिजे, कारण ते असल्याशिवाय आपण चीनला अतिक्रमण का करू द्यायचं. आपण जाऊन त्यांची जी जी मोठी पिकेट्स आहेत, शिंगाटचे आहे, जिथे त्यांचं ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड आहे, जिथे विमान, तिथे आपण का जाऊ शकत नाही. तर त्याकरता स्ट्राईक कोर पाहिजे. ती आपल्याला सरकार देत नाही, याचं कारण पैसे नाही आहेत म्हणून. सिंपल गोष्ट आहे. म्हणून आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये हे सगळं करावं लागतं आहे. तर हे डिफेन्सेस सध्या आपल्याला तयार करायला मिळत नाहीयेत. बजेट वाढवायला पाहिजे, त्याकरता इकॉनॉमी वाढवायला पाहिजे. भारतीयांनी प्रामाणिकपणे टॅक्स भरायला पाहिजे, जे भारतीय भरायला तयार नाहीयेत. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आणि काही पण झालं की मीडियात आढळत होतं की पेट्रोलची किंमत वाढली कशी. अरे पेट्रोलची किंमत वाढणारच, कारण ते सरकारकडे असलेलं ते एटीएम आहे, त्यातनं त्यांना पैसे मिळत आहेत. आज पुण्यामध्ये, पुणे एक सुसंस्कृत शहर मानलं जातं, मी पुण्याचा आहे, मला अभिमान आहे. आज 7 लाख लोक इन्कम टॅक्स भरतात आणि एका अंदाजाप्रमाणे कमीत कमी 25 लाख लोकांनी टॅक्स भरायला पाहिजे, पण ते भरत नाहीयेत. त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर्स आहेत किंवा अनेक व्यावसायिक आहेत किंवा हॉटेल उद्योगवाले अनेक लोक आहेत, तुम्ही सगळं बघा. आणि सुसंस्कृत शहरामध्ये जर आपण टॅक्स भरायला तयार नसो, तर जी सुसंस्कृत शहरं नाहीत त्यांचं काय हाल असेल हो. तर सरकारचं बजेट वाढल्याशिवाय आपण आपलं पूर्ण हे करू शकत नाही. सरकारचं उत्पन्नही वाढायला पाहिजे. परंतु मी एवढं सांगू इच्छितो की त्याला एक
लगेच उत्तर म्हणजे त्या भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड्स वगैरे ते वाढायला पाहिजे, हेलिपॅड ते वाढायला पाहिजे, जे आता गेले आपण 5-6 वर्ष करायचा प्रयत्न करतोय. जिथे लडाखमध्ये आपल्याला पहिले जायला 7 दिवस लागायचे, तिथे आता आपण 7-8 तासात पोहोचू शकतो. त्यामुळे चीनी अतिक्रमणाला रोखण्याची आपली क्षमता ही वाढलेली आहे आणि अजूनही वाढायला पाहिजे. 2 गोष्टी मी फक्त सांगतो, कारण हा विषय आता मोठा होऊन जाईल, की आपला जो लेह रस्ता आहे हा 6 महिने बंद असतो. एकच रस्ता आहे, जोजिला पास वरून तो जातो. आता नितीन गडकरी एक म्हणजे जोजिलाच्या खालती एक खिंडीतनं म्हणजे एक बोगदा तयार करायचा प्रयत्न करतायत. तुमच्या माध्यमातून नितीन गडकरींना सांगा की तुम्ही जे रिव्होल्युशन केलेलं आहे बाकीच्या भारतामध्ये रस्ते बांधून, ते झोजिला पास मध्ये करा. तर ते तसं झालं तर भारतीय सैन्याची लेह मध्ये लढण्याची क्षमता प्रचंड वाढेल, कारण 12 महिने हा रस्ता उघडा राहील. आणि याच्याशिवाय लेहला जायला सध्या एकच रस्ता आहे. दुसरा रस्ता आपण बनवलेला आहे खरदुंगला मधून, हिमाचल प्रदेश मधून तो जातो. तो रस्ता हा फक्त 4 महिने उघडा असतो. तर तिथे सुद्धा अशाच प्रकारचं ऑल वेदर रोड बनवण्याची आपण तयारी करतोय. ते जर पुढे गेलं तर फार चांगलं होईल. आणि इथेच नाही तर सगळ्या सीमा, अरुणाचल प्रदेशमध्ये लोहित व्हॅलीमध्ये, सियांग व्हॅलीमध्ये, सियांग व्हॅलीमध्ये, सुबानसिरी व्हॅलीमध्ये सगळीकडे आपले रस्ते कुठे 15 किलोमीटर मागे, कुठे 20 किलोमीटर मागे, कुठे 30 किलोमीटर मागे, ते रस्ते सीमेपर्यंत पोहोचायलाच पाहिजे. आणि ते पोहोचवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. अर्थात त्याची स्पीड वाढायला पाहिजे. नितीन गडकरींना एक स्पेशल रिक्वेस्ट करा की हे वाढवा. आणि काही आपलेच पर्यावरणवादी हे रस्ते थांबवत होते, म्हणत होते की नाही झाडं तोडावी लागतील. अरे या भागात उंची 8-9 हजार फुटाची आहे, तिथे झाडं आहेतच, ती कापली जातीलच. मग आता नियम करण्यात आला की सीमेपासून 100 किलोमीटरच्या अंतरावरती पर्यावरणाची आपल्याला परवानगी लागणार नाही. आपले जे मिलिटरीली स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट रोड्स आहेत त्याच्याकरता. तर प्रगती होते आहे. प्रगती अजून जास्त व्हायला पाहिजे. तर इन्फ्रास्ट्रक्चर अजून जास्त चांगलं इम्प्रूव्ह झालं तर चीनचं अतिक्रमण जे होतं आहे ते आपण नक्कीच जास्त चांगल्या पद्धतीने करू शकू. परंतु ज्याला डिटरन्स म्हणतात, आक्रमक स्ट्राईक कोड, ती पण आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे. आशा करूया की ती येणाऱ्या दिवसामध्ये तयार होईल. सर, माझा अजून एक प्रश्न आहे की करोना व्हायरसचं संपूर्ण जगामध्ये संकट आहे, संपूर्ण जग जे त्यात करोना व्हायरसने त्रस्त आहे. पण अशा परिस्थितीमध्ये चीनने अचानक लडाखमध्ये जी घुसखोरी आहे ती का केली? आणि असं म्हणजे एक संकटाची स्थिती असताना चीनने हा मुद्दा अचानक कसा म्हणजे हा विषय अचानक कसा सुरू केला? याचा अर्थ सरळ आहे की करोना व्हायरस, मी मगाशी म्हटलं की चीनी व्हायरस म्हणा, चीन या सगळ्याकरता तयार होतं. तुम्हाला माहिती असेल की चीनकडे म्हणतो जादू असावी. हा करोना व्हायरस वुहानमध्ये सुरू झाला आणि त्यानंतर तो बीजिंग किंवा जी चीनची जी मोठी शहरं आहेत, शांघाय वगैरे, तिथे पसरला नाही. कारण चीननी ज्या इंटरनल फ्लाईट चीनमध्ये होत्या त्या सगळ्या बंद करून टाकल्या होत्या आणि वुहानला त्यांनी सील करून टाकलं होतं. परंतु ज्या एक्सटर्नल फ्लाईट ज्या चीनमधून बाकीच्या देशाकडे जात होत्या त्या सुरू ठेवल्या आणि हजारो लाखो नागरिक वुहान मधून या चीनी किंवा नॉन चीनी जे तिकडे होते ते सगळ्या जगभरात पसरले. आणि करोना हजारो किलोमीटर दूर हा अमेरिकेत पसरला, युरोपमध्ये पसरला. युरोपचा कमलच मोडला, युरोप आता बांगलादेश झालेला आहे. आणि भारतात सुद्धा पसरला, चीनमध्ये पसरला. तर ही जादू तुम्हाला वाटत नाही का? आणि ज्यावेळेस तिथे आले त्यावेळेस त्यांनी जो प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट होते ती पण त्यांनी घातलेली नव्हती. तर म्हणजे त्यांनी याची पूर्ण तयारी पहिलेच करून ठेवलेली होती. त्यांच्याकडे एखादा ते वॅक्सिनेशन असेल ते तयार असेल. आता इमॅजिन करा, आपण कुठेही जायचं, कुठल्याही गल्लीत जायचं म्हटलं तर तो पीपीई जर घालतो, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट घालतो, आणि आपण बघतो की चंद्रावर चालणारा एखादा ॲस्ट्रॉनॉट असतो तशा प्रकारचा जो सूट असतो. आणि आपली झी पिंग तिथे आले आणि त्यांनी काहीच घातलेलं नव्हतं, उघडपणे बुशर्ट घालून तिथे येऊन पोहोचले. त्यांच्याकडे काय जादू होते? त्यांनी कुठलं काढा प्याले होते ते की ज्यामुळे त्यांना काहीच झालं नाही? तर अर्थातच हे सगळं त्या करता ते तयार होते आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी कंबरड मोडलं लष्करी दृष्ट्या सगळ्या जगाचं. आणि त्यांनी जगामध्ये अनेक ठिकाणी आक्रमक कारवाई सुरू केली. आक्रमक कारवाई नुसती लडाखमध्ये झाली असं नाही, त्यांनी हाँगकाँगमध्ये अतिशय मोठी आक्रमक कारवाई सुरू केलेली आहे. याच्याशिवाय त्यांनी साऊथ चायना समुद्रामध्ये व्हिएटनामची एक बोट बुडवली, तिथे ते दादागिरी करतायत. त्याच्याशिवाय ते ऑस्ट्रेलियाला दम देत आहेत. त्याच्याशिवाय जे 70 देश त्याच्या विरोधात गेले त्यांना ते दम देत आहेत की बघा तुम्ही असं केलं तर आम्ही असं करू. त्या वर्ल्ड इन्स्टिट्यूशन्स आहेत, WHO आहे किंवा युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन आहे, त्यांना ते दम देत आहेत की तुम्ही काही केलं तर तुमचं आम्ही फंडिंग थांबवू. म्हणजे शियर दादागिरी आर्थिक ताकदीच्या जोरावरती. परंतु मला वाटतं ही जी आर्थिक दादागिरी आहे
आणि जगाचा प्रॉब्लेम काय झाला आहे, जगाला समजा एक त्याला म्हणायचं जागतिक नेतृत्व असं राहिलेलं नाहीये. म्हणजे पहिले समजा असं म्हटलं जायचं की वेस्टर्न वर्ल्डचं नेतृत्व हे अमेरिका करायचं, पण आता अमेरिकेचं जो नेतृत्व डोनाल्ड ट्रम्प करू शकत नाही, कारण त्यांची आपापसात इतकी भांडाभांडी सुरू झाली, म्हणजे त्यांनी आता भारतासारखं वागायला सुरुवात केलेलं आहे, की आतल्या आतच ते भांडाभांडी करण्यात ते गुंतलेले आहेत. तर त्याच्यामुळे युरोप काही करू शकत नाहीये, अमेरिका काही करण्याच्या परिस्थितीत नाही, किंवा त्यांना जास्त लक्ष इलेक्शनवरती ठेवायचं आहे. परंतु म्हणजे हॅव्हिंग सेड धिस, एवढं सांगू इच्छितो की चीन विषयी जगात राग फार भयंकर आहे. अनेक कारखाने चीनमधून बाहेर शिफ्ट व्हायला मागतायत. त्यांचे जे चीनचे सुद्धा प्रॉब्लेम भयंकर आहेत बरं का, म्हणजे असं वाटून देऊ नये की चीन खूप दादा बनलेला आहे. चीननी वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू केले, त्यांच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा धक्का पोहोचलेला आहे. त्यांचं जे मार्केट युरोपमधल्या अमेरिकेतलं ते बंद होत आहे. भारतामधलं सुद्धा मार्केट आपण ते बंद करायचा प्रयत्न करतो आहे. तर चीनला सुद्धा जगाचा राग हा सहन करावा लागणार आहे. परंतु सध्या तरी चीन जगाच्या एक पाऊल पुढे दिसत आहे. आपण भारतापुढे तर बोलूया, आपण चीनच्या विरुद्ध आर्थिक लढाई लवकरात लवकर अतिशय वरच्या स्तराला नेऊया. बरोबर आहे. चीन विरोधात खरं तर सगळ्या पातळीवर लढाई लढण्याची आता सगळीकडून तयारी सुरू आहे, चर्चा सुरू आहे. अजून एक सहकारी जो आहे जयदीप, त्याला एक प्रश्न आहे. जयदीप, तुमचा प्रश्न विचार. सर, आता जो मध्यंतरी आपण एक ऑस्ट्रेलिया बरोबर एक करार केला होता, तो भारताच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे? ऑस्ट्रेलिया बरोबर आपण लॉजिस्टिक शेअरिंग अग्रीमेंट हा करार केलेला आहे. लक्षात असावं की मी प्रमाणे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. आपण काही किंवा घाबरतो की चीन पाकिस्तानला मदत करेल. अरे चीनचे सुद्धा भरपूर शत्रू आहेत. शत्रू नंबर 1 अमेरिका, शत्रू नंबर 2 जपान, शत्रू नंबर 3 व्हिएतनाम, शत्रू नंबर 4 साऊथ ईस्ट एशियाचे देश, कारण त्यांना चीन साऊथ चायना समुद्रात अतिशय त्रास देतोय. शत्रू नंबर 5 ऑस्ट्रेलिया, ज्याचा तुम्ही आपण आता उल्लेख केला. तुमचा प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चीननी इतकी प्रचंड घुसखोरी केली आहे की ऑस्ट्रेलिया एक केस स्टडी म्हणून पुढे यायला पाहिजे. सर्वात अशी प्रचंड घुसखोरी चीननी पहिले इटालीमध्ये केली, आणि इटालीचं जे त्यांनी कंबरडं मोडलं, तो एक विषय कधी आपण डिस्कस करू शकतो की त्यांच्या व्यवस्थेत ते घुसले, त्यांच्या राजकीय पक्षामध्ये ते घुसले, त्यांच्या मीडियामध्ये ते घुसले, आणि आणि इटालीचा जो काय हाल झाला आहे आपल्याला कल्पना आहे. आणि नेमकं हेच ते ऑस्ट्रेलियामध्ये करत होते. त्यांच्या ते पार्लमेंटमध्ये घुसले, त्यांच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये घुसले, त्यांनी तिथे रिअल इस्टेट करायला विकत घ्यायला सुरुवात केली, त्यांच्या अर्थव्यवस्थेत घुसले. आणि ज्यावेळेला ऑस्ट्रेलियाला ज्यावेळेस कळालं आणि राग यायला लागला, तर चीन त्यांना दमदाटी करताय की तुमची अर्थव्यवस्था फक्त 4 गोष्टींवरती अवलंबून आहे. एक तर पर्यटन, दुसरं म्हणजे एज्युकेशन, तिसरं म्हणजे मीट एक्सपोर्ट, आणि चौथं मला वाटतं काही ते दूध एक्सपोर्ट, किंवा त्याला आपण म्हणायचं डेअरी प्रॉडक्ट्स, म्हणजे त्याच्यावरती त्यांची अर्थव्यवस्था. त्यांनी त्यांना दम दिलाय की तुम्ही जर नीट वागला नाही तर आम्ही तुमच्या या 4ही गोष्टी बंद करू. आमचे विद्यार्थी शिकायला येणार नाहीत, आमचे टुरिस्ट येणार नाहीत. लार्जेस्ट नंबर ऑफ टुरिस्ट इन ऑस्ट्रेलिया इज फ्रॉम चायना, आणि तेच डेअरी आणि तेच हे. परंतु ऑस्ट्रेलिया घाबरलेलं नाहीये, आणि ऑस्ट्रेलियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितलंय तुम्ही काही पण म्हणा, पण आम्ही तुमच्या विरुद्ध उभं राहणारच. आणि यामध्ये क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन हा एक महत्वाचा करार आहे. आपण उघडपणे त्याच्याविषयी बोलत नाही, परंतु जपान, ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका आणि काही साऊथ ईस्ट एशियाचे देश एकत्र आले तर आपण चीनची प्रचंड कोंडी करू शकतो. एक तर मलक्का स्टेट, मलक्का समुद्रधुनी आहे जी इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या मध्ये आहे. चीनचा जवळजवळ 70-80% व्यापार इकडनं जातो. आपलं अंदमान निकोबार पासून ते फक्त 300 किलोमीटर दूर आहे. आपण तिथून जरी दगड जरी फेकले तरी आपण चीनचा व्यापार हा थांबवू शकतो. तर हे कोऑपरेशन सुरू आहे. अशा प्रकारचे अलायन्सेस आपण तयार करतो आहे. आणि माझं मी एकच सांगतो आणि मग थांबतो की हा करार जो ऑस्ट्रेलियाशी आहे नक्कीच चांगला, याच्यात काही प्रश्नच नाहीये. सामरिक दृष्टीने लष्कराच्या म्हणजे लष्करी ताकद वाढायच्या दृष्टीने आपण चीनशी वेगवेगळ्या भागात लढाई करू शकतो. परंतु अजून एक महत्वाचा मला मुद्दा असं सांगायचा आहे की जर पाकिस्तानला मदत देऊन चीनने त्यांना न्यूक्लिअर बॉम्ब दिले, त्यांना न्यूक्लिअर वेपन स्टेट बनवलं, त्यांना नॉर्थ कोरियाकडनं मिसाईल्स देऊन त्यांना ताकदवान बनवलं, तर काय आपण हीच पॉलिसी व्हिएतनामच्या बरोबर वापरू शकत नाही का? व्हिएतनाम हा असा देश आहे ज्यांनी चीनचा लष्करी पराभव केला 1978 मध्ये. लढाई जरूर लढा, आणि त्यामध्ये व्हिएतनामचं सैन्य लढलंच नाही. त्यांचे जे पॅरामिलिटरी फोर्सेस होते, बॉर्डर गार्ड ज्यांना म्हटलं जातं, ते लढले. तर ज्यांना जर आपण
न्यूक्लिअर वेपन्स देऊ शकलो, म्हणजे अर्थात हे फारच वरच्या लेवलला आहे आणि आपण या अड्ड्यावरती ते डिस्कस करायचं तर तो एक थोडंसं बरोबर नाही. म्हणजे मग ते होईल, लोक म्हणतील की कृष्णाने गोवर्धन उचलला आणि गोपींना वाटलं की आम्हीच उचलला तो. तर मी म्हणू शकतो नंतर की मी सांगितलं होतं बघा, लोक सत्तेच्या अड्ड्यावरती दिला आता न्यूक्लिअर वेपन्स. हरकत नाही, थोडं बहुत क्रेडिट आपण पण घेऊया. परंतु आपण लष्करी क्षमता ही व्हिएटनामची पुष्कळ वाढवू शकतो, ज्यामुळे चीनच्या बॅकयार्ड मध्ये चीनला टू फ्रंट वॉर मध्ये हे करावं लागेल आणि ते वाढते पण आहे, पण अजून जास्त वाढवायला गरज आहे, खास तर मिसाईल्स, खास तर क्षेपणास्त्र, ब्रह्मोस सारखी. नक्कीच सर, ही खूप चांगली माहिती होती आणि नवी माहिती मिळाली. पवन. सर, अजून एक मुद्दा नेहमी नेहमी चर्चेला येतो, तो म्हणजे असा की जेव्हा केव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेव्हा केंद्रीय पातळीवर जे सरकार असतं त्या सरकारमध्ये नेमकी निर्णयाची पातळी काय असते, कुठल्या लेवलला काय काय निर्णय घेतले जातात, असे निर्णय का घेतले जात नाहीत जे इंटरेस्ट मध्ये असतात, किंवा हल्ला का केला जात नाही, प्रतिहल्ला का केला जात नाही, मग हल्ला कधी करणार, चुप्प आपण आपण आतापर्यंत गप्प का बसलोय, अशी चर्चा सगळ्या जनतेमध्ये असते. पण या निर्णय प्रक्रियेमध्ये असे काय मुद्दे असतात की जे विचारात घेतले जातात सुरक्षे संदर्भात? असा हा प्रश्न तुमचा खूप मोठा आहे. याच्याकरता तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला सगळं सांगावं लागेल की जे आपले CCP आहे, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, हे काय करतात, नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल काय करतं, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर बोर्ड काय करतं, चायना स्टडी ग्रुप काय करतो, या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत की जे सगळे आपली धोरणं ठरवतात आणि हे करतात. परंतु मी याचं उत्तर थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो की लष्करी दृष्ट्या काय करायला पाहिजे. प्रॉब्लेम असा आहे की भारत चीन संबंधामध्ये फॉरेन मिनिस्ट्री म्हणजे जे परराष्ट्रीय खातं आहे, ज्यांना गोडबोले म्हटलं जातं, त्यांचा या धोरणावरती फार मोठा प्रभाव आहे. त्यांचं म्हणणं आहे आपण करार सही केलाय, कराराचं आपण त्याचं पालन करायलाच पाहिजे. अरे तुम्ही कसं कराराचं पालन करताय, चीन करत नाहीये. ते म्हणतात नाही 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 रे, हे आंतरराष्ट्रीय कायदा नंबर 1, 2, 3, 4 प्रमाणे हे बरोबर नाहीये. तर हे जे त्यांचं जे एक फार मोठे आहे की जे 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 सरकारला ते सांगण्याचा प्रयत्न करतात, सरकारला घाबरवण्याचा प्रयत्न करतात की बघा जर तुम्ही हा कायदा तोडला तर तुम्ही काय कराल. अरे कायदा हा जो वापर म्हणजे जो फॉलो करतात त्यांच्याकडे, त्यांना इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची पर्वा नाही, त्यांना WHO ची पर्वा नाही, त्यांना युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशनची पर्वा नाही, त्यांच्यावर तुम्ही कसले कायदे पाळता आहात. तर हे जे सैन्याचे हात बांधून ठेवले होते तुम्ही की जर लष्करी परिस्थिती झाली तर तुम्ही फायरिंग करायचं नाही. अरे आणि मग तुम्हाला मी एक 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 अतिशय इंटरेस्टिंग माहिती सांगू इच्छितो की तुम्ही हे अनेक व्हिडिओ बघितले असतील की ज्यावेळेला चीनी आणि भारतीय सैन्य समोरासमोर आलं, त्यांनी धक्काबुक्की केली, हे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करावं लागतं आणि या मिनिस्ट्रीला पाठवावं लागतं. मग मिनिस्ट्री म्हणतात की तुमच्या एका सैनिकाने जास्त जोरात धक्का दिला. अरे धक्का किती जोराने द्यायचा, किती जोराने मारत, तो चीनी मेजर पडला, त्याच्या तोंडातनं रक्त आलं, मग असं का केलं तुम्ही, रक्त का येऊ दिलं. आता किती धक्का मारायचा हे शिकवण्याकरता मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सचे जेवढे लोक आहेत त्यांना सैन्यात सामील व्हायला पाहिजे आणि धक्का मारायचं त्यांनी प्रात्यक्षिक द्यायला पाहिजे. हे सगळे उंटावरनं शिळा हाकणारे हे लोक आहेत, त्यांनी कधी सीमा बघितलेली नाहीये. सैनिकांना काय आव्हानं समोर येतात हे माहिती नाही. सैनिक जो जमिनीवरती असतो, तिथे जी परिस्थिती निर्माण होते त्याला कुठल्याही पद्धतीने त्याला प्रत्युत्तर द्यायची ती परवानगी असायला पाहिजे, जी आपली समजा LOC म्हणजे भारत पाकिस्तान सीमेवरती आहे. तिथे लष्करी प्रत्युत्तराला पुढे बघावं लागत नाही, तिथे व्हिडिओ पाठवावे लागतात. पण नशिबाने जर आता मी काल परवाचं स्टेटमेंट बघितलं असेल, जे पंतप्रधान बोलले, तर त्यात असं मला वाटलं की ते असं म्हणाले की आम्ही आमच्या सैनिकांना आता पूर्ण परवानगी दिलेली आहे. हे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सची जी पकड आपल्या धोरणावरती होती, ही एक त्यांना कळालंच नाहीये की हे जे गोड बोलणं आहे चीन करता नाही, त्यांना फक्त फोर्सची ताकद कळते, सैन्याला त्यांना कसं ठीक करायचं हे बऱ्यापैकी माहिती आहे आणि ती परवानगी द्यायला पाहिजे. मला वाटतं ती दिली असावी. आता नाही दिली की नाही आता पुढच्या प्रकरणामध्ये ते कळेल. परंतु हे युद्ध फॉरेन अफेअर्स म्हणजे ही पद्धत नेहरू काळातली आहे की ज्यावेळेला भारत चीन सीमेवरती सैन्यच नव्हतं. भारत चीन सीमा तुम्हाला कल्पना असेल, मॅकमोहन लाईन ही मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स कडे होती. आता तुम्हाला कधी प्रश्न पडला का की फॉरेन अफेअर्सचे लोक दिल्लीमध्ये बसून मॅकमोहन लाईन कडे कसे बघत होते. आणि 62 जे सैन्य आलं लढण्याकरता ते कुठून आलं, ते पंजाब मधनं आलं. आता तुम्हाला आपण लष्करी अक्लेमेटायझेशन वर तो बोललो, त्यांना त्याचं काय माहिती असेल. तर ही परराष्ट्र धोरणावरती हे असं सॉफ्ट बोलून चीनशी चालणार नाही. तुम्ही
अतिशय नीतिमत्तेने वागायला पाहिजे ते इतर देशांशी. आता तुम्ही काल परवाच बघा की चीन आपल्या पाकिस्तानने आपल्या राष्ट्रदूतांना काही लोकांना पकडलं आणि त्यांची पिटाई केली. तर पाकिस्तानशी तुम्ही असं बोलून चालणार का? पाकिस्तानला कुठला कायदा पाकिस्तान फॉलो करतो का? तर पाकिस्तान आणि चीनशी परराष्ट्र धोरणाचा काही उपयोग नाही. त्यांना फक्त शक्ती कळते आणि ती वापरली जावी. तर मला वाटतं की आता सैन्याला जे ऑपरेशन्स करता जे फ्रीडम असतं ते जर दिलं तर सैन्य त्याचा प्रतिकार हा जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. नक्कीच तुम्ही तुमचे विचार खूप प्रखरपणे आणि चांगल्या प्रकारे मांडले आहेत की सैन्याला जितके जास्त अधिकार असतील तितक्या जास्त प्रमाणात बॉर्डर सुरक्षित राहतील, सीमा सुरक्षित राहतील, हे तुमचं म्हणणं खरं आहे. तुम्ही खूप वेळ दिला आमच्यासाठी, लोकसत्ता डिजिटल अड्ड्यासाठी तुम्ही उपलब्ध झालात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहेत. यापुढेही आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतच राहू. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.